नेक्स्ट क्वेश्चन होता कार्बनवरती. कार्बन बेसिक आयसोटोप्स कसे डिसाईड केले जात असतात या बेसिसवरती. मग कार्बन कुठल्याही एखाद्या कुठल्याही एखाद्या अशा पार्टिकलबद्दल आपण ॲटॉमिक नंबर काढत असतो आणि ॲटॉमिक मास काढत असतो. आता कार्बनचं इथं तुम्हाला अणुवस्तुमान विचारलेलं आहे. म्हणजे काय, तुम्हाला इथं ॲटॉमिक मास विचारलेला आहे. ॲटॉमिक मास काय असतं, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची एक प्रकारे बेरीज असते, ते म्हणजे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर काय आहे कार्बनचं आपल्याला माहिती आहे 6 आहे, पण ॲटॉमिक मास विचारले हे 12 आहे. का, इथं आणखीन एक लक्ष घ्या, मुबलक स्थमान स्थानिकेच अणुवस्तुमान सर्वाधिक मुबलक प्रमाणामधला अणुवस्तुमान विचारलंय. का, कारण की कार्बनचे 3 आयसोटोप आहे. बेसिक आपल्याला तर माहिती आहे त्याचं ॲटॉमिक नंबर 6 आहे, पण ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती असे 3 आयसोटोप तयार होत असतात. त्यापैकी C612 हा जो ॲटॉमिक मास नंबर असलेला कार्बन आहे हा सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर थोड्या कमी प्रमाणामध्ये C14 जे कार्बन डेटिंगसाठी यूज केलं जातं. पहा, ओके, एखाद्या वस्तूची काय वय आहे ते काढण्यासाठी. आणि C13 हे सगळ्यात कमी आणि अनस्टेबल फॉर्मचं आहे. सो कार्बन, अणुवस्तुमान, त्याचे ॲटॉमिक नंबर ही सर्व माहिती तुम्हाला इथं या पेज नंबर 451 वर दिलेली आहे. कार्बन या सेपरेट टॉपिकमध्ये. ओके.